आलात योग्य ठिकाणी आलात। थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा व्हिडिओचा विषय काय। तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सार्थक सरांचे धन्यवाद की त्यांनी हा विषय घ्यावा म्हणून यूट्यूबवरती कमेंट केली होती एका व्हिडिओ खाली की हा विषय घ्या म्हणून। त्याबद्दल सर्वात पहिले त्यांचे आभार की त्यांनी हा व्हिडिओ घेण्यासाठी कमेंट केली। तर आत्ता मूळ विषय की आपल्याला टेप वाचता शिकलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणत्याही साईटवरती जा, कुठे जा, सिव्हिल इंजिनियर असो, तुम्ही एखाद्या गौंडे असो, तुम्ही ठेकेदार असो, की टेप वाचणं सगळ्यात महत्त्वाचं ते तर सर्वांना आलं पाहिजे। तर टेप वाचणं काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे टेप वाचणं। ते कसं आहे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आता पहिले आपण ह्या टेपबद्दल जाणून घेऊ। फायबर ग्लास जो टेप दिसतोय तुम्हाला, हा टेप मार्केटमध्ये 10 मीटर, 15 मीटर, 30 मीटर, 50 मीटरपर्यंत अवेलेबल आहे। 15 मीटरचा हा जो आपल्याकडे टेप आहे, आता हा किती मीटरचा, हा 15 मीटरचा। 15 मीटर म्हणजे 50 फूट। जर 30 मीटरचा असता तर 100 फूट। साधारणपणे हा 200-150 रुपयाचा टेप आहे 15 मीटरचा। 150-200 रुपयाला मार्केटमध्ये भेटून जातो। तर 30 मीटरचा असेल तर तो 250 रुपये, म्हणजे थोडक्यात ह्या रेंजमध्ये 200-250 रुपयेपर्यंत तुम्हाला चांगल्यातला चांगला टेप भेटून जाईल। आणि दुसऱ्या टाईपचा टेप आहे जो आता मी तुम्हाला दाखवते, हा आहे स्टील टेप। स्टील टेप 3 मीटरचा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, 5 मीटरचा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, 7.5 मीटरचा अवेलेबल आहे आणि 10 मीटरचा अवेलेबल आहे। आता 3 मीटरचा असेल म्हणजे तो फूटमध्ये किती, तो 10 फुटाचा असतो। 5 मीटर म्हणजे 16 फूट। 7.5 मीटरचा पण असतो, 7.5 मीटर म्हणजे 25 फूटचा। आता याची पण जर पैशामध्ये बघितलं काय किंमत आहे, साधारणपणे जो 3 मीटरचा आहे तो 75च्या आसपास भेटून जाईल तुम्हाला मार्केटमध्ये। तुमच्या लोकल मार्केटमध्ये तुम्ही कुठेही गेले तर हा जो 3 मीटरचा टेप आहे हा तुम्हाला 75 रुपयापर्यंत भेटून जाईल। 50 मीटरचा 100 रुपये, 25 रुपये जास्त, 100 रुपयाचा असेल। 7.5 मीटरचा 150 असतो। पण ह्या दोन्ही जे टेप आहे आपण हे दोन्ही टेप आपण दोन्हीपैकी कोणताही एक नाही, तुम्हाला दोन्ही टेप वाचता आले पाहिजे। ह्या पद्धतीनं आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। हे दोन्ही टेप तुम्हाला वाचता आले पाहिजे, कोणताही तुमच्या हातात हा टेप असो किंवा तुमच्या हातात हा टेप असो। या दोन्ही टेपचा पर्पज काय, कसा वाचायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। तर मूळ विषयाला आपण आता हात घालू। तो चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। मूळ विषय हा टेप आहे, स्टीलचा टेप घेतला। याच्यावरती लाईन दिसते तुम्हाला, वरती नंबर दिसत आहे, तुम्हाला खाली पण नंबर दिसते। तर वरच्या नंबरचा काय अर्थ आहे, खालच्या नंबरचा काय अर्थ आहे तुम्हाला समजायला सोपं दिसतंय टेप तुम्हाला। हां, आता ह्याच्या वरच्या लाईन दिसत आहे 1 2 3 4 5 6 7। हा जो वरचा नंबर, हे नंबर म्हणजे इंचचे, वरती दिसतंय तुम्हाला 1 इंच, म्हणजे इथपर्यंत जर टेप जर आला, जर तुम्ही मेजर करताना जर तुम्हाला डिस्टन्स इथपर्यंत भेटते, याचा अर्थ तो 1 इंच झाला। नेक्स्ट 2 इंच, 3 4 5 6, असं जेव्हा टेप आपण पूर्ण उघडत जाऊ, तुम्हाला इथं 11 नंतर रेड कलरचा 12 दिसतोय 12 नंबर, 11 नंतर हा 12 नंबरच्या पुढे इथं छोट्या अक्षरात 1 दिलेला आहे। याचा अर्थ काय झाला, हा 1 फूट झाला। 12 इंच म्हणजे काय असतो, 1 फूट असतो। 12 इंच म्हणजे काय असतो, आपला 1 फूट असतो। नेहमी लक्षात ठेवा, 12 इंच म्हणजे काय असतो, 1 फूट। म्हणजे 2 फूट असेल तर किती इंच झाले मग, 24 इंच। 12 इंचाचं डबल 2 फूट असेल तर। जर तुमचे 3 फूट असेल तर किती इंच झाली, 36 इंच। आता जर 6 इंच असेल, 6 इंच म्हणजे किती, 6 इंच म्हणजे अर्धा फूट, बरोबर। आपण जी काचेची पट्टी बघत होतो शाळेमध्ये, काचेची पट्टी बघितलेली, ती काय असते, ती अर्धा फुटाची असते, ती 6 इंचाची असते। 6 इंच सेंटीमीटरमध्ये किती असते, ती 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर। आणि जी आपण स्टीलची पट्टी बघतो होतो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जी स्टीलची पट्टी बघितलेली, ती स्टील पट्टी आपली कितीची असते, ती 1 फुटाची असते। 1 फूट इथपर्यंत, 1 फूट म्हणजे किती, 12 इंच। 12 इंचच म्हणजे किती, 30 सेंटीमीटर। 30 सेंटीमीटरच म्हणजे किती, 0.3 मीटर। ते आपण आज सर्व कन्वर्जन बघणार आहे। याच्यात पुऱ्या जिंदगीत तुम्हाला टेप वाचण्यात कधीच अडचण येणार नाही। आज आपण ते सगळे क्लिअर करून टाकू, सगळ्या गोष्टी। तर आता पहिलं आपण इंचाचं मिटून टाकू, इंचाचं काय ते। इंच दिसतं वरती तुम्हाला, ते इंच हा 2 इंच, 3 इंच, 4 इंच, 5 इंच, 6 इंच, 7 इंच, 8 इंच। आता मी कसं काय समजलं वरती इंच आहे खाली सेंटीमीटर आहे, मला कशावरून समजलं की इथं दिलेलं आहे बघा, टेपच्या खाली इथं दिसतंय बघा 10 सेंटीमीटर, आणि वरती 12च्या पुढे जर 1 दिलं, काही ठिकाणी काय दिलं असतं, काही ठिकाणी 11 इंचानंतर डायरेक्ट 1 फूटचा सिम्बॉल दिला असतो। याचा अर्थ काय असतो, मग तो डायरेक्ट 1 फूट दिला असतो, त्यांनी 12 न देता डायरेक्ट 1 फूट केलं असतं। समजले इथपर्यंत तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आता पुढची स्टेप बघूया आपण। याच्यामध्ये खाली तुम्हाला थोड्याशा बारीक लाईन दिसते,
दिसत आहे बारीक बारीक लाईन, स्क्रीन थोडीशी दिसत आहे बारीक बारीक लाईन. हां, याच्यामध्ये किती बारीक लाईन, याच्यामध्ये 32 बारीक लाईन. किती बारीक लाईन? 32. इथून इथपर्यंत जर बघितलं 32 डिव्हिजन. म्हणजे 1 इंचामध्ये सगळ्यात लास्टचे आपण ज्या ह्या टेपवरती किती डिव्हिजन मेजर करू शकतो? 32 डिव्हिजनपर्यंत मेजर करू शकतो. ते 32 डिव्हिजन कसं आहे मी तुम्हाला थोड्या वेळात याच्यावरती समजून सांगतो, थोड्या वेळात. पण आता आपण फक्त काय समजून घेऊ की 32 डिव्हिजन असतात. म्हणजे 1 इंचामध्ये किती डिव्हिजन असतात? 32 डिव्हिजन असतात. पण ते कशात? ह्या टेपमध्ये. आणि तोच जर आपण हा जर टेप बघितला, हा टेप बघू आपण. आता हा जर टेप बघितला, हा टेप पण सेम आहे. आता ह्या टेपवरती पण 2 आहे. तुम्ही कोणताही टेप घ्या, त्या टेपावरती तुम्हाला 6 टाईपच्या मेजरमेंट करायला भेटते. 6 टाईप. किती टाईप? 6 टाईपच्या आपल्याला मेजरमेंट करायला भेटतात. 6 टाईपचे मेजरमेंट, 6 टाईपचे युनिट बघायला भेटतात. 2 टाईप, पहिले फीट आणि इंचेस. आपल्याला ह्या टेपवरती पण फीट आणि इंचेस समजतो, आपल्याला ह्या टेपवरती पण फीट आणि इंचेस समजतो. आपल्याला ह्या टेपवरती मीटर समजतं, ह्या टेपवरती आपल्याला सेंटीमीटर समजतं, ह्या टेपवरती आपल्याला MM समजतं. ह्या टेपवरती पण आपल्याला मीटर समजतं, सेंटीमीटर समजतं, MM समजतं. किती टाईपचे युनिट आपल्याला समजतात? 5. अजून एक टाईपचं युनिट समजतं, ते आहे सूट. सूट सूट 8 सूटचा 1 इंच होत असतो. 8 सूटचा 1 इंच होत असतो. म्हणजे तुमचा जर 1 इंच असेल, त्या 1 इंचाचे जर 8 भाग केले तर जो पहिला भाग असेल त्याला 1 सूट म्हणतात. जो दुसरा भाग असेल त्याला काय म्हणतात? 2 सूट म्हणतात. जो तिसरा भाग असेल त्याला काय म्हणतात? 3 सूट. म्हणजे असे 8 सूट मिळून एक काय होत असतो? तुमचा इंच होत असतो. आता ह्या टेपवरती आपण जो बघतोय, आता याचे किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8. आता हे वरचं दिसतंय तुम्हाला, ह्या लाईन इंच. आता जसं तुम्हाला माहिती बोललो मी की काही ठिकाणी डायरेक्ट 11 12 ऐवजी काय दिला असं 1 दिला असं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा 1 फूट झाला. आपला तो जुना पहिला स्टीलचं ते बैल, त्याच्यावरती काय दिलं होतं? 11 नंतर 12 दिला होता, पुढं त्यांनी 1 लिहून दिला होता. म्हणजे याचा अर्थ तो 1 फूट होता. पण आता इथं काय झालेलं आहे? इथं त्यांनी 4 इंच 5 इंच 6 इंच 7 इंच 8 9 10 11. 11 नंतर काय दिला? 1 दिला. 11 नंतर 1 दिला, याचा अर्थ काय झाला? 12 इंच. 12 इंचाचं काय बघितलं आपण? 1 फूट. आणि ह्याच्यात लाईन बघा किती लाईन आहे. याच्यात लाईन 1 2 3 4 5 6 7 आणि 8 शेवटचे 8. म्हणजे किती? 8 डिव्हिजन आहे. ह्याच्यात सगळ्यात मॅक्झिमम आपण किती डिव्हिजन मेजर करू शकतो की इंचामध्ये? 8 डिव्हिजन. म्हणजे 1 सूट आहे, हा 1 सूट. 8 सूट मिळून काय होतं तुमचा? 1 डिव्हिजन. 8 सूट मिळून तुमचं काय होतं? 1 इंच तयार होतो. काय इंच तयार? किती इंच तयार होतो? 1 इंच. 8 सूट. आणि याच्यात किती डिव्हिजन दिलं आहे? याच्यात 32 डिव्हिजन दिले. याच्यात 32. याच्या बारीक बारीक लाईन दिसतंय तुम्हाला, हे 32 लाईन आहे. ते आपण थोड्या वेळाने, आता इथं बारीक दाखवता येणार नाही, मी तुम्हाला थोड्या वेळाने व्यवस्थित पेन आणि पेन्सिलने दाखवतो बारीक बारीक किती कसं मेजर केलं जातं. पण एक तुम्हाला ओव्हरऑल समजला की हा टेप इंचचं कसं असतं. आता आपण तसंच काय करू? आता आपण तसंच सेंटीमीटरचं बघू. सेंटीमीटर, मिलीमीटर आणि मीटर ह्या तिन्ही युनिट आपल्याला ह्या टेपवरती समजतात. टोटल एका टेपवरती तुम्हाला 6 युनिट मेजर करता येतात. फीट, इंचेस, सूट, त्यानंतर मीटर, सेंटीमीटर आणि MM. या 6च्या 6 युनिट आपल्याला ह्याच स्टेपवरती मेजर करता येतात. त्या 6च्या 6 युनिट आपल्याला ह्या स्टेपवरती मेजर करतात. हे दिसतंय तुम्हाला, हे झाले आपले इंचाचं. त्यानंतर हे दिसतंय तुम्हाला वरचे व्हॅल्यू, हे झाले इंचाचे. आता आपल्याला सेंटीमीटर मेजर करायचं. मग सेंटीमीटर मेजर करायला काय आहे? इथं दिलेलं ह्या ज्या खालच्या व्हॅल्यू दिसतं हे सेंटीमीटरचे. खालच्या व्हॅल्यू दिलेले आहे कसले आहे? सेंटीमीटर. आता इथं 3 आणि M दिलेलं आहे. याचा अर्थ काय? हे 3 मीटर झालं की इथं नाही. 3 M दिलं, याचा अर्थ काय? म्हणजे हा जो टेप आहे, हा टेप 3 मीटरचा टेप आहे. हा टेप किती मीटरचा आहे माझा? 3 मीटरचा. 5 मीटर असतं तिथं 5 मीटर लिहिलं असतं. 7 मीटरचा असतं तिथं 7 मीटर लिहिलं असतं. मग आपला हा टेप किती मीटरचा आहे? हा आपला टेप 3 मीटरचा आहे. 3 मीटरचा टेप. पण इथं किती आहे? हे सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर. हे किती आहे तुमचं? 5 सेंटीमीटर. हे किती आहे तुमचं? 10 सेंटीमीटर. हे किती आहे तुमचं? 20 सेंटीमीटर. इथं किती आहे तुमचं? 30 सेंटीमीटर. आणि मला जर हा पॉईंट इथं जर आला माझं युनिट, तर मला मेजर करायचं किती झालं? 21 सेंटीमीटर. किती झालं? 21. 21 कसं? हे 20 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढं 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरमध्ये 10 MM असतात. किती MM असतात 1 सेंटीमीटरमध्ये? 10 MM. आपण बघितलं 1 इंचामध्ये किती? 8 सूत असतात. पण डिव्हिजन किती याच्यात? इथं 32 डिव्हिजन आहे 1 इंचामध्ये. तसं इथं किती डिव्हिजन आहे? 10 डिव्हिजन आहे. आणि त्या डिव्हिजनला नाव काय दिलं आहे त्यांनी? मिलीमीटर. ते कशात आहे? सेंटीमीटरमध्ये. एका सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात? 10 मिलीमीटर. इथं दिसतं तुम्हाला बारीक बारीक लाईन आहे. ह्या बारीक बारीक लाईन दिसत आहे, ह्या 10 मिलीमीटरच्या आहे.
किती आहे 10 मिलीमीटर. एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात. म्हणजे समजा जर माझी लाईन जर इथं आली, सेंटरला थोडीशी मोठी लाईन दिसते बघा, इथं आली, तर याचं डायमेन्शन किती होईल आता मध्ये मला सांगायचं असेल तर किती सांगावं लागेल, 65 किती सांगावं लागेल, 65 65 कसं घेतलं मी 65 इथपर्यंत 6 सेंटीमीटर झाले. 6 सेंटीमीटरचे किती 60 7 आणि पुढं किती झाले 5 5 लाईन आहे ना, 5 म्हणजे 65 समजा माझं जर इथपर्यंत असेल म्हणजे काय झालं 105 थोडीशी एक लाईन कमी असेल 104 इथपर्यंत आलं 110 इथपर्यंत गेलं 111 समजलं तुम्हाला. म्हणजे जेवढ्या छोट्या लाईन आहे तेवढ्या छोट्या लाईन आपण मेजर करणार आहे. मध्ये सांगायचं असेल, मध्ये सांगायचं असेल तर तेवढ्या छोट्या लाईन मेजर करणार. आणि ते मेजर करायची गरज नाही. तुमच्याकडे समजा इथे किती आलेले 20 आलेले, 20 गुणिले 10 करायचं म्हणजे काय झालं तुमचं 200 आलं. कसं 10 का करतोय आपण, कारण की आपल्याला इथं व्हॅल्यू दिसते की एका सेंटीमीटरमध्ये 10 असतात म्हणून आपण त्याला गुणिले 10 केलं. समजलं इथपर्यंत? ओके ठीक आहे. तर आता सेंटीमीटर पण यायला लागलं मला मिलीमीटर पण समजलं. आता मला मीटर समजून घ्यायचं आहे. आता मीटर कुठे येणार आहे, आता आला बघा मीटर आला 90 दिसतोय तुम्हाला इथं 90 सेंटीमीटर. 90 सेंटीमीटर नंतर काय केलं त्यांनी 100 सेंटीमीटर याचा काय दिलं 1 मीटर दिला. म्हणजे त्याचा अर्थ काय 100 सेंटीमीटर = 1 मीटर. समजलं तुम्हाला इथपर्यंत? म्हणजे 100 सेंटीमीटर याचा अर्थ काय तो आपण त्याला काय म्हणू शकतो 1 मीटर. जसं आपल्या हे टेपवरती इथं होतं इथं पण तिथं 36 इंच किती आहे 36 इंच. त्या पुढे त्यांनी काय दिलं 3 फूट. 36 इंच म्हणजे काय आपले 3 फूट. तसंच 100 सेंटीमीटर म्हणजे काय आपलं 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे काय आपला 1 मीटर. म्हणजे आता आपल्याला ह्या स्टेपवरती मीटर पण समजतंय, ह्या स्टेपवरती आपल्याला सेंटीमीटर पण समजतंय, ह्या स्टेपवरती आपल्याला पण समजतंय, ह्या स्टेपवरती आपल्याला इंच पण समजलं, ह्या स्टेपवरती आपल्याला फूट पण समजलं, ह्या स्टेपवरती आपल्याला सूत, जी सूत कन्सेप्ट आहे, सूत म्हणजे काय 8 सूत म्हणजे 1 इंच असतो. 8 सूत म्हणजे काय असतो 1 इंच असतो. समजलाय टेपवरती स्टीलचा. हा टेप बघू आता. ते फक्त जास्त लांबपर्यंतच्या गोष्टी मेजर करण्यासाठी. हा टेप किती मीटरचा होता आपला 3 मीटरचा. हा जो टेप आहे माझ्याकडे हा किती मीटरचा आहे, हा 15 मीटरचा आहे. 15 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपला 45 फीटचा म्हणजे 45 फूटचा आहे हा साधारणपणे टेप. आता आपण बघू. आता याच्यावरती आपल्याला इंच तर वाचता यायला लागलं. जिथे दिसते मला वरच्या व्हॅल्यू दिसते तुम्हाला इंचच्या. आता एका इंचामध्ये किती 8 सूट म्हणजे पहिला सूट. म्हणजे माझा इथपर्यंत जर व्हॅल्यू आली असेल याचा अर्थ काय 5 इंच वरती 1 सूट आहे म्हणजे 1 डिव्हिजनवरती 5 इंचवरती. आणि इथपर्यंत आला असेल तर 5.5 इंच. आपण नंतर एकदम एक्झॅक्ट बघणारे व्हॅल्यू त्या कशा येतात त्या आपण तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे. याची व्हॅल्यू किती असणार आहे, याची व्हॅल्यू किती असणार आहे, तुम्हाला पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करून एकदम परफेक्ट सांगणार आहे. त्यामुळे त्याच्यात काही वाद नसणार आहे पुढं. ठीक आहे. आता इथं काय झाला 1 फूट. हे वरच्या व्हॅल्यू दिसते म्हणजे या फूटचे. आता मला सेंटीमीटर मेजर करायचं आहे, मीटर मेजर करायचं आहे. आता ते पण तुम्हाला सांगितलं की ह्या स्टेपवरती मेजर होणार आहे. आता ह्या स्टेपवरती कसं मेजर होणार, खाली बघा इथे जे व्हॅल्यू दिसते आहे. आता एकाची व्हॅल्यू डायरेक्टली सेंटीमीटरमध्ये घेतलेली आहे. म्हणजे काय झालं 10 सेंटीमीटर. हे जे झालं तुमचं 20 सेंटीमीटर. आपल्या त्याच्यात काय होतं 1 सेंटीमीटर. हा छोट्या टेपमध्ये काय होता 1 सेंटीमीटर. याच्यात काय होतं 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. पण यांनी काय केलं डायरेक्ट 10 डिव्हिजन घेतले, डायरेक्ट 10चं घेतलेले. इथं जो दिसतोय तुम्हाला टेपमध्ये, इथे दिसतोय तुम्हाला डायरेक्ट त्यांनी काय केलं इथं 10 घेतलं बघा, नंतर 20 घेतलं, नंतर त्यानंतर डायरेक्ट 30 सेंटीमीटर इकडे वरती पण त्याने 30 घेतलं, नंतर इथं 40 म्हणजे मधले ते जे पॉईंट घेतलेले ते 31 सेंटीमीटर 32 सेंटीमीटर 33 सेंटीमीटर 34 सेंटीमीटर. त्यांनी काय केलं त्यांनी ह्या लाईनच्या बाबतीत घेतलेले. ह्या ज्या छोट्या लाईन दिसतंय तुम्हाला याच्यानंतर ही जी लाईन दिसते म्हणजे काय याचं 21 सेंटीमीटर, हा 22 सेंटीमीटर 23 सेंटीमीटर 24 आणि हे एक सेंटरची थोडीशी मोठी लाईन म्हणजे 25 सेंटीमीटर. याच्यात मेजर करणं अवघड जाईल. याच्यात आपल्याला अंदाजे घ्यावा लागेल. आणि ॲक्युरेटसाठी हा जर टेप घेतला तर आपल्या याच्यात डायरेक्ट समजणार आहे किती आता याच्यात समजा माझं काय आहे, माझं समजा 11 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे 11. इथं जर टेप येत असेल याचा अर्थ काय झाला 10 सेंटीमीटर वरचा काय झाला 1 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे 11 सेंटीमीटर बरोबर. इथपर्यंत 11. आता मला तेच 11 सेंटीमीटर जर मला इथं दाखवायचं असेल तर मला इथं दाखवणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. का जाऊ शकतं, कारण की 10 सेंटीमीटर इथं ही जी लाईन दिसते ही काय झाली माझी 1 सेंटीमीटरची. झाला 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर दाखवणं काय अवघड जास्त गेलं नाही. पण आता तेच जर मला काय दाखवायचं असेल, तेच जर मला आता 11.5 सेंटीमीटर दाखवायचं. 11.5 म्हणजे मला आता इथं अंदाजे इथं कुठेतरी पॉईंट घ्यावा लागेल बरोबर. तो परफेक्टच येईल असं नाही.
म्हणजे काय झालं, आता इथे MM मध्ये दाखवणं थोडंसं अवघड गेलं, पण आपल्याला सेंटीमीटरची व्हॅल्यू समजू शकते, आपल्याला याच्यावरती मीटरची व्हॅल्यू समजू शकते, आणि आपल्याला याच्यावरती मिलीमीटरची कशी समजेल, मिलीमीटरची मग थोडीशी. आता हे जर इथून इथपर्यंत काय 1 सेंटीमीटर, हा एवढा काय आपला 1 सेंटीमीटर, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत थोडंसं मोकळं जागा दाखवतो. हा इथून इथपर्यंत काय आपला हा 1 सेंटीमीटर आहे. 40 सेंटीमीटर, पुढं हा 41 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर, 45 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर. हा झाला काय तुमचा इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर. जर अर्धा सेंटीमीटर माहीत करायचं असेल तर इथं समजलं. अशा पद्धतीने हे 2 टेप आहे. आता आपण जे काही इम्पेरियर आहे, आता आपण ते मेजर करायचं बघू. हे जे छोटे पार्ट आहे, हे छोट्या प्रत्येक पार्टची किंमत काय, आता आपण ते समजून घेऊया. हा जर आपण इथून इथपर्यंत बघतोय, इथे काय असेल आपला, हा 0 असेल, आणि इथे पुढे किती असेल, हा या लाईनची किंमत असेल 1 इंच. 2 लाईन असेल त्याच्यावरती, याचा अर्थ तो इंच, आणि एकच लाईन असेल याचा अर्थ तो फूट. आता आपण हा जो 1 इंचाचे ह्या लाईनचे काय केले, आपण 2 पार्ट केले. ज्या पहिल्या पार्टची किंमत आहे ती काय झाली, म्हणजे हा पहिला जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा पहिला पार्ट काय, हा 1/2, आणि दुसरा पार्ट म्हणजे काय, हा 1 आणि 2, 2/2. म्हणजे याची किंमत जर आपण सॉल्व करून काय होईल, 1 इंच, म्हणजे इथं झाला हा 1 इंच भेटला आपल्याला. आता याची किंमत झाली 1/2 म्हणजे अर्धा इंच. अर्धा आपल्याला माहिती आहे, 1/2 म्हणजे अर्धा. हा 1 पूर्ण झाला का, कारण की आपण याचे 2 भाग केले होते. आता आपण काय करू, आता ह्या लाईनचे आपण 4 पार्ट करू. म्हणजे हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट तुमचा, हा तुमचा इथे तिसरा पार्ट, हा तुमचा 1 पार्ट, हा दुसरा पार्ट, हा आपला तिसरा भाग, आणि हा आपला हा चौथा भाग. आपण काय केले, आता त्याच लाईनचे काय केले आपण, आता 4 पार्ट केले. आता 4 पार्ट केल्यानंतर आता किंमत बदलायला पाहिजे, पण किंमत बदलत नाही. आता बघा, आता ह्या पहिल्या लाईनची किंमत काय झाली, 1/4. का, कारण की 4 भागाची ही पहिलीच लाईन आहे. ह्या लाईनची किंमत काय झाली, 2/4, म्हणजे दुसरी लाईन आहे ना 4 भाग. ह्या लाईनची किंमत झाली 3/4, ह्या लाईनची किंमत झाली 4/4. ठीक आहे, इथपर्यंत हे समजलं. आता 1/4 म्हणजे पूर्ण जेवढी लाईन आहे, ह्या पूर्ण लाईनचा काय झाला, हा पाव झाला. म्हणजे आपले जो पूर्ण 1 इंच आहे त्याचा काय झाला, पाव झाला. 2/4. आता 2/4 काय, आता आपण ते सॉल्व करू. 2/4 सॉल्व करून काय होतं, 1/2 आला. 1/2 इथे पण 1/2 आलाच होता, म्हणजे हा काय झाला आपला अर्धा. तो अगोदर अर्धा आला होता, आत्ताही अर्धा आला, म्हणजे काय झाला आपला तो अर्धा इंच झाला. नंतर त्यानंतर काय 3/4, म्हणजे हे पूर्ण जे 1 इंचाची लाईन तिचे काय आहे, 3 पार्ट आहे. 4 भाग केले होते, ते 4 भागापैकी हा तिसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट म्हणजे काय झाला, तो पाऊण, आणि हा शेवटचा 4/4 म्हणजे काय झाला, 1 इंच पूर्ण झालं. समजलं इथपर्यंत तुम्हाला. तसंच आता पुढे जाऊ. आता पुढे परत आपण 4 भाग केले. ह्या लाईनची किंमत काय झाली, 1 इंच पूर्ण, पुढचा 1/4. ह्या लाईनची किंमत काय झाली, 2/4, हा 3/4. ह्या लाईनची किंमत झाली 2/4, ह्या लाईनची किंमत झाली 3/4, ह्या लाईनची किंमत झाली 4/4. पण 1 इंच पूर्ण आहे हा, कारण की 1 इंच तर पूर्ण झालेलं आहे. मग हा 1 इंच पूर्ण, 1 इंच पूर्ण, 1 इंच पूर्ण. आता सॉल्व करून काय होईल, आता हे बघू. आता आपण आता हे 2/4 दिसतंय. अजून आता आपण याला सॉल्व करू. 2/4 सॉल्व करून काय झालं, 1/2 म्हणजे काय झालं, 1 इंच आणि वरती अर्धा झालं, म्हणजे काय झालं, 1.5 इंच. हा जो दिसतोय तुम्हाला, हा झाला तुमचा 1.25 इंच. 1.5 इंच हा झाला तुमचा. आता हा जो पुढचा दिसतोय तुम्हाला 3/4, म्हणजे 1 इंच पूर्ण आहे, आणि पुढे किती आहे, 3/4, म्हणजे ते काय झालं तुमचं, 1.25 इंच. 1.25-2 इंच, म्हणजे 2 इंचाला पाव भाग कमी. 4/4 सॉल्व करून काय झालं, 1. हा 1 इंच इथं पूर्ण 1 इंच, आणि इथं 1 इंच, म्हणजे दोन्ही मिळून किती झाले तुमचे, 2 इंच. सेम तसं आता आपण जर पुढे जर भाग पाडत गेलो, याची किंमत काय असणार आहे, 2, पुढे 1/4, याचे 2/4, याची 3/4, याची पुढे 4/4, आणि ती सॉल्व करून परत इथं 2.25 इंच, इथं होणार आहे तुमचे 2.5 इंच, इथं होणार आहे तुमचे 2.25-3 इंच,
आणि इथे होणार आहे तुमची 4 इंच, सॉरी 3 इंच, इथं होणार आहे तुमची 3 इंच. 3 इंच कशी होणार आहे सॉल्व करून, हे 2 हे एक सॉल्व करून एक आला इथं 2 आणि अधिक 1 झाले तुमचे 3 इंच. आता काय करू, आता आपण पहिले 2 भाग पाडले, आता आपण 4 भाग पाडले. आता आपण किती भाग पाडू, त्या लाईनचे 8 भाग पाडू. तरी काही फरक पडणार नाही, तरी सुद्धा अर्धा येणार, तिथं अर्धाच येणार आहे. जिथं पाऊण येणार तिथं पाऊणच येणार, जिथं सव्वा येणार तिथं सव्वाच येणार. आता आपण काय करू, त्या लाईनचे सेम 8 भाग पाडू. आता छोटे छोटे आपण 8 भाग पाडू. किती भाग पाडायचे, आता आपल्याला 8 भाग. पहिले आपण 2 पाडले, नंतर 4 पाडले, आता आपण 8 भाग पाडू. आता थोडंसं मोकळ्यात घेतो, इकडं थोडंसं लाईन दिसत नाही ना. हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, चौथा भाग, 5वा भाग, 6, 7 आणि शेवटचा 8वा भाग. इथं हा शेवटी तुमचा, इथं आपण 0 कन्सिडर करू. आता याची किंमत येणार तुमची 1/8. या भागाची किंमत येणार तुमची 2/8. या भागाची किंमत काय येणार तुमची 3/8. या लाईनची किंमत काय आपली 4/8. या लाईनची किंमत काय आपली 5/8. या लाईनची किंमत काय आपली 6/8. या लाईनची किंमत काय आपली 7/8 आणि शेवटच्या लाईनची किंमत आली आपली 8/8. आता एक गोष्ट माहीत झाली आता आपल्याला, 1 इंच इज इक्वल टू 8 सूत. आपल्याला माहिती आहे 1 इंच म्हणजे काय असतो 8 सूत. 8 सूत मिळून काय असतो 1 इंच, म्हणजे 1/8 म्हणजे हा काय झाला तुमचा 1 सूत झाला पहिला. हा 2/8 हा तुमचा 2 सूत झाले, हे तुमचे 3 सूत झाले, हे तुमचे 4 सूत झाले, हे 5 सूत झाले, 6 सूत झाले, 7 सूत. शेवटचा जो तुमचा दिसतोय हे तुमचे 8 सूत. 8 सूत मिळून काय होत असतं तुमचा 1 इंच पूर्ण होत असतो. 8 सूत मिळून काय असतं तुमचा पूर्ण 1 इंच पुरवत असतं. आता आपण इथे थोडेसे कॅल्क्युलेशन करू. 1/8ला भाग देईन का नाही, 2/8ला भाग देणार. आपण 2/8चा सॉल्व करून बघू काय व्हॅल्यू होती. 1/4 आली मग अशी, पण 1/4 आली होती या लाईनची किंमत. आता तुम्ही म्हणजे 8 भाग करा, 16 भाग करा, 32 भाग करा, किती भाग करा, आपल्याला ह्या लाईनची किंमत 1/4 भेटते. आता 3/8 तर सॉल्व नाही होणार, पुढे 4/8 सॉल्व करून आले 1/2 आला, सेंटरला परफेक्ट 1/2. 16 भाग केले तरी सेंटरलाच 1/2 येणार, 32 भाग पडले तरी सेंटरलाच 1/2 येणार. आता पुढे काय 5/8 सॉल्व नाही होणार, 6/8. 6/8 सॉल्व करून बघू आपण. 2×3 6 आणि 2×4 8 म्हणजे 3/4 म्हणजे पाऊण. नंतर 8/8 1 पुरं येणार शेवटी काय असेल ना. हे झालं म्हणजे हे आलं तुमचा पाव, हे झालं तुमचा अर्धा, हा आला तुमचा पाऊण आणि आलं तुमचं पूर्ण 1 इंच असेल या 2 इंच असेल काय असेल ते समजलं. इथं आपण 0 मानलेलं होतं म्हणून हे असाल. पण आता समजा इथं जर 1 आहे, आता इथे 1 जर कन्सिडर केला तर काय होईल तुमचा आता 1/4 होईल. हा तुमचा आता 1/4 होईल. आता इथे 1 म्हणतोय आपण, हे झालं 1/4. 1/4 नंतर हा काय झाला तुमचा 1.5, त्यानंतर हा झाला तुमचा 1.25 आणि हा झाला तुमचा पूर्ण 2 इंच. आणि 0 कन्सिडर केला असतं तर पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण 1 इंच. इथं जर 0 कन्सिडर केलं तर आता आपण काय करू, ह्याच लाईनचे काय करू 16 भाग पाडू. तुम्हाला समजलं आता 8 भाग पाडले तर काय होतं 8 सूत असतात 1 इंचामध्ये. आता आपण त्याचे काय करू 16 भाग पाडू. आता 16 डिव्हिजनपर्यंत बघू. 16 डिव्हिजन म्हणजे आता इथे हे पहिले डिव्हिजन, हा पहिला भाग 16, हा दुसरा भाग 2/16, हा तिसरा भाग 3/16, हा चौथा भाग 4/16, 5/16. पॉईंट थोडासा कमी करून घेतो कारण की 16 भाग होत आहे ना, थोडंसं पॉईंट कमी करून घेतो. परत पहिल्यापासून बघा 16 भाग. कोणता कलर घेऊ, कोणता ठीक आहे. पॉईंट तर हा पहिला जो पाय ते हा तुमचा 1/16, हा दुसरा पाय ते तुमचा 2/16, हा तिसरा पाय ते तुमचा 3/16, हा चौथा पाय ते तुमचा 4/16, हा पाचवा पाय ते तुमचा 5/16, हा 6वा पाय ते 6/16, 7/16, 8/16, 9/16. आता एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आपला जो इथं
8/16 दिलेला आहे. हा नेहमी 8/16 काय येणार आहे, नेहमी हाफच येणार आहे. तिथं आपण 8/16 घेऊ, नाहीतर 16/32 घेऊ. 16/32 म्हणजे काय, या लाईनचे जर 32 पार्ट पाडले तर सेंटर लाईनचे 16/32 येणार आहे. आपण 64 पार्ट पाडू. किती पार्ट पाडा, जर सेंटरला ज्या व्हॅल्यू येणार त्या सेमच येणार, त्यात बदल होणार नाही. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल की आपण कोणत्याही व्हॅल्यू घेत असेल तर आपल्याबरोबर जिथं पाव यायचं तिथं पावच येतो आहे, जिथं सव्वा यायचं आहे तिथं सव्वाच येतो आहे, जिथं पाऊण यायचं आहे तिथं पाऊणच येतो आहे, जिथं अर्धा यायचं तिथं अर्धाच येतो आहे, जिथं दीड यायचा तिथं दीडच येतो आहे. मग त्यात त्या संख्येत बदल होत नाही. आपण किती भाग केले, किती पाठ केले. पण पाठ कसे करणार, आपण पहिला 2चा करून बघितला, नंतर आपण 4चा करून बघितला, नंतर आपण 8चा करून बघितला, आता आपण कितीचा करून बघतोय, 16चा. 15/16 आणि शेवटी आलं आपलं 16/16. आता त्याच व्हॅल्यू येतील परत जे आपण आत्ता बघितलं होतं. आता सॉल्व करू. आता याचं सॉल्व करून काय होते, आता व्हॅल्यू काय आलं तर आपले 1/4, 2/4, 3/4, 4/4. सॉल्व करून 2/4चं 1/2 होईल, याचं काय होईल, अरे पूर्ण एक येते. आता बघू आपण त्याच व्हॅल्यू येते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्याच व्हॅल्यू बघायला भेटणार. आपण किती पण पाठ केले, किती पण भाग पाडले त्या लाईनचे. तर आता आपण एक एक सॉल्व करून बघू नक्की त्या व्हॅल्यू बघायला भेटतात. 1/16 याच्यात तर चेंज नाही होणार. 2/16 आता ही सॉल्व करू आपण. 2/16 काय होईल, 1/8. 3/16 तो तर नाही चेंज होणार. 4/16 4 1 4 4 4 16 आले. 1/4 उत्तर आलं. इकडे 1/4 उत्तर आलं. हे मोठ्या ज्या लाईनचे आपण माझे 4 भाग केले होते, तर 4 भागाची 30 लाईनची किंमत येते. नेक्स्ट ते 5/16, नेक्स्ट ते 6/16. 6/16चं सॉल्व करून 6 बेआती 16, 3/8. नंतर नेक्स्ट पुढची 7/16 तर नाही चेंज होणार. 8/16 8/16ची 8 1 8 8 2 16 म्हणजे काय आलं उत्तर तुमचं 1/2 आलं. 1/2 बरोबर अर्धा आलं. सेम तसंच पुढे सॉल्व करत करत गेलो तर आपल्याला सेम त्याच व्हॅल्यू भेटणार आहे. 1/4, 1/2, 3/4 आणि शेवटी पूर्ण 1. आता तसंच 11/16 तर नाही सॉल्व होणार. सेम बेतच चालणार आहे. आता आपण काय करू, या लाईनचे आता आपण 32 भाग पाडून बघू. किती, 32. 32 भाग पाडल्यानंतर आता आपल्याला त्यात काय बघायला भेटते व्हॅल्यू. आता व्हॅल्यू सेमच आहे बघायला भेटणार आहे, त्यात तर बदल होणार नाही. ही जी सेंटरची लाईन आहे सेंटरला सेंटर जाणार. आता 32 भाग म्हणजे काय असणार, याच्या सेंटरला अजून एक एक लाईन असणार आहे, बरोबर ना, कारण की ह्या 16 होत्या. 16 म्हणजे आता आपल्याला अजून सेंटरला एक एक लाईन येणार आहे. तर परत ही सॉल्व करून जे आपल्याला आता जी पहिली लाईन ड्रॉ केली मी, हिची किंमत काय असणार आहे, 1/32. दुसरी जी असणार आहे 2/32. तिसरी जी आत्ता लाईन ड्रॉ केली शकते सॉल्व करून 1/16 आलंच. 1/16 जे आत्ता माहिती आलं होतं आपण 16 भाग केलं, याची भागिले 3/32 नंतर 4/32. हे सॉल्व करून काय होणार आहे, 4 1 4 4 32 1/8 आले. 1/8 काही म्हणजेच हा 1 इंच आणि हा तुमचा 2 इंच. याच्यामध्ये जे येणार आहे तुमचा तो अर्धा इंच. हा नेहमी 1/2च येणार आहे. तुम्ही किती भाग पाडायचे, 4 भाग केले, 10 भाग केले, 2 भाग केले. हा आपण काय केलं होतं, याचे 2 भाग केले. 2 भाग केले म्हणजे हा पहिला भाग आणि दुसरा भाग. आता या लाईनची किंमत काय, पहिला भाग आहे तर किती 2. आता आपण जे काय केले 4 भाग केले. 4 भाग केले म्हणजे पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग. पहिल्या भागाची किंमत 1/4, दुसऱ्या भागाची 2/4, तिसरा भाग 3/4, 4/4. सॉल्व करून काय होणार आहे, परत आपल्याला इथं 1/2च उत्तर येणार, त्याच्यात बदल होणार नाही. शेवटी 1 पूर्णच येणार आहे. एवढं सोपं होते. तसंच आपण पुढे पुढे गेलो, सेम तसंच 4 भाग करा. आता काय करू आपण, आता आपण EMMचं जे मेट्रिक युनिट आहे, मीटर, सेंटीमीटर आणि मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर आणि मीटर. आता आपण जे मेट्रिक युनिट आपण ते बघू. हे जे छोट्या लाईन दिसत आहे तुम्हाला, ह्या छोट्या लाईन तुमच्या मिलीमीटरच्या. इथं जो दिसतो तुम्हाला हा 1 सेंटीमीटर झाला,
हा इथं जो दिसतोय तुम्हाला हा 2 सेंटीमीटर, ह्या लाईनची किंमत काय आहे 2 सेंटीमीटर, ह्या लाईनची किंमत काय आहे तुमची 2.5 सेंटीमीटर. आता 5 सेंटीमीटर. आता MM जर करायचं असेल तर किती झालं, इथपर्यंत एका सेंटीमीटरमध्ये 10 MM असतात. एका सेंटीमीटरमध्ये किती MM असतात, 10 MM असतात. म्हणजे जर इथपर्यंत जर आला, आता मला MM व्हॅल्यू असायची, तर 2पर्यंत किती झालं 20 MM झालं. आणि शेवटी हा पुढे किती लाईन, अजून एक लाईन, म्हणजे काय झाले 21 MM. म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये काय असतात 10 MM. आता इथे किती झालं 4 सेंटीमीटर, पण MM किती 40 MM, हे 45 MM. हे काय झालं तुमचं इथपर्यंत असेल 49 MM. म्हणजेच आता ह्या ज्या लाईन दिसत आहे तुम्हाला, ह्या 10 MM एका सेंटीमीटरमध्ये, हे किती झालं 8 सेंटीमीटर. तेच जर MM बघायचं असेल तर 80 MM. तेच जर मीटरमध्ये बघायचं असेल तर 0.08 मीटर. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ सार्थक सरांबरोबर तुमच्याही फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय कितीही सोपा असू, अवघड असू, साईटच्या रिलेटेड असू, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असू, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असू, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असू, एखादा टॉपिक असू, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू, जसं की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.